नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. भारती क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. चला तर आज आपण काल कटिंगचा व्हिडिओ टाकलेला होता, तर आज आपण स्टिचिंग करणार आहोत. कालचा जो ब्लाऊज आपण कट केलेला आहे त्या ब्लाऊजची. तर बघा इथे आम्ही कटोरी घेतलेली आहे. दोन्ही कटोऱ्या समोरासमोर ठेवायच्या आहेत आणि मग कटोरीचे टक्स टाकायला घ्यायचे आहेत. तर कटोरीची टक्स टाकताना कटोरी मधोमध फोल्ड करायची आणि खालच्या बाजूने 1.5 आणि वरच्या बाजूने 2.5 असा मी कटोरीचा टक्स घेतलेला आहे. तर कटिंगमध्ये बघितले तुम्ही काल 36 साईजची आपण कटिंग केलेली आहे. तर 36 साईजसाठी मी 1.5 आणि 2.5चा टक्स घेतलेला आहे. तर बघा या पद्धतीने कटोरीचे टक्स घ्यायचे आहे. कोणत्याही कटोरीला टक्स फक्त साईजनुसार कटोरीची टक्सची हाईट कमी जास्त होते, नाहीतर प्रोसेस सेम आहे. तुम्ही तुमच्या नाही का मापानुसार कटोरीच्या टक्समध्ये कमी जास्त बदल करू शकता. तर इथे मी साधा ब्लाऊज शिवत आहे, म्हणजे बिना अस्तरचा ब्लाऊज. तुम्ही अस्तरचाही ब्लाऊज याच पद्धतीने 36 साईजचा असेल तर सेम पद्धतीने शिवू शकता. जर जास्त मोठा असेल किंवा छोटा असेल तर टक्समध्ये थोडाफार बदल करायचे आहेत. तर प्रत्येक चाहतीनुसार आपण कटोरी ब्लाऊजचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे. नक्की आपल्या चॅनलला भेट द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर बघा दोन्ही कटोरीचे टक्स आपण टाकून झालेले आहेत. साईड पार्ट जोडून घ्यायचा आहे. या पद्धतीने आपण कटोरीचा साईड पार्ट जोडतो आणि आपल्याला हुकलूकची पट्टी लावायची आहे. त्या बाजूने कटोरीची खालच्या बाजूने म्हणजे योक पट्टी आपल्याला जोडायची आहे. त्या बाजूने अर्धा इंच तिरकस घ्यायचं आणि कट बघा व्हिडिओ दिसता आहे त्या पद्धतीने कटोरी आपण तिरकी कट करून टाकायची आहे आणि आपण योकपट्टी जोडून घ्यायची आहे. तर योकपट्टी जोडताना इथे मी बिना अस्तरची योकपट्टी डबल घेतलेली होती, मध्ये कट केलेली नाही किंवा आपल्याला जोड द्यावा लागला नाही. जर तुम्ही 4 योकपट्ट्या काढलेल्या असतील तर त्या जोडून घ्यावं लागतील. आता इथे बघा मी 2 इंचाची पट्टी घेतलेली आहे, हुकची पट्टी. आपल्याला बटन लावायचे आहे. काज आणि बटनचं हे आहे ब्लाऊज, हे बिना अस्तरचं. तर बटनची पट्टी आपण खालच्या बाजूने लावतो. 2 इंचाची घेतलेली आहे, माझ्याकडून चुकून हुकचे म्हणून गेले मी. तर उजव्या बाजूने आपण बटन लावतो आणि डाव्या बाजूने काज करतो. तर उलट आहे, हुकचं बाजू उजवी असते आणि आईची बाजू डावी असते. बघा आपली या पद्धतीने आपला एक पार्ट रेडी झालेला आहे. आता दुसरी कटोरीला आपण साईड पार्ट जोडून घ्यायचा आहे. आणि कटिंग जर तुमची व्यवस्थित असेल तर अजिबात आपली कटोरी किंवा साईड पार्ट मोठा किंवा कमी होत नाही. अगदी व्यवस्थित तंतोतंत बरोबर येतो. आणि इथे मला आवर्जून सांगायचं आहे की जी आपण पार्ट जोडत आहोत ती टीप जी आहे ती फक्त पाव इंचाच्या अंतरानेच घ्यायची आहे, की अर्धा किंवा त्यापेक्षा जास्त घ्यायची नाही, कारण की आपण मार्जिन ही पाव इंचाचंच देत असतो. बघा या पद्धतीने आपलं साईड पार्ट जोडून झालेले आहे. आता आपल्याला योकपट्टी जोडायची आहे. तर योकपट्टी जोडण्यासाठी आपण अगोदर कटोरीचा अर्धा इंच तिरकस भाग कट करून घ्यायचा आहे आणि योकपट्टी जोडून घ्यायची आहे. तर इथं जोडताना बघा मी दोन्ही पार्ट जेव्हा जोडत होते योकपट्टी त्यावेळेला मी दोन्ही कटोरीचे जे टक्स आहेत ते समोरच्या बाजूने वळवलेले आहेत आणि जी आपण कटोरी आणि साईड पार्ट जोडतो तो जो पार्टमध्ये मिळतो ना तोही पुढच्या बाजूने, म्हणजे ती टीप कटोरीची ती पण मी पुढच्या बाजूने वळवलेली आहे. कारण की जर आपण मागच्या बाजूने कटोरीचा टक्स वळवला किंवा ती टीप वळवली तर कटोरी तिरकी होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळं मी इथे पुढच्याच बाजूने दोन्हीही टिपा
वळवलेल्या आहे. टिपा म्हणजे एक टक्स आणि ती जी टिप आहे ती पुढच्याच बाजूने घेतलेली आहे, जेणेकरून आपल्याला जो मापाला ब्लाऊज दिलेला असतो जर आपण पुढच्या बाजूने जर घेतलं तर त्याच ब्लाऊजच्या इतकी कटोरी आपली बरोबर तंतोतंत येते. थोडीही एक पॉईंटनेही मागे पुढे होत नाही, कारण की आपण कटोरी मोजून मगच कटोरी काढलेली आहे. तुम्ही माझा कालचा व्हिडिओ कटिंगचा नक्की बघा. अगदी व्यवस्थित कटिंग तुम्हाला सविस्तर सांगितलेली आहे आणि त्या पद्धतीने जर कटिंग केली तर बघा अजिबात शिवताना कुठलाही प्रॉब्लेम येत नाही, कुठलाही पार्ट कमी जास्त होत नाही. इथे मी हुक आईची पट्टी लावून घेत आहे. तर आईची पट्टी लावताना आपण वरच्या बाजूने लावलेली आहे आणि खालच्या बाजूने दुमडलेली आहे. तर बघा आपला फ्रंटचा भाग रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता आपली कटोरी ही खूप सुंदर येते. गळ्याला सुद्धा मागे पुढे झालेलं नाही, कोणताच पार्ट आपला मागे पुढे झालेला नाही आहे. बघा गळा पण किती छान गोल आलेला आहे आणि या पद्धतीने आपला फ्रंट भाग रेडी झालेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मैत्रिणींनो. आता आपल्याला मागचा भाग तयार करायचा आहे. तर मागच्या भागासाठी कटोरीच्या ब्लाऊजमध्ये मी पूर्ण उंची +1 इंच घेते. तर खालच्या बाजूने तुम्ही अर्धा इंच कट करू शकता किंवा शिलाईसाठी तुम्हाला जास्त मार्जिन जर हवं असेल तर तुम्ही ते ठेवू शकता, पण मला अर्धा इंच पुरेपूर होतो. बरोबर तंतोतंत ब्लाऊज येतो माझा, त्यामुळे मी खालच्या कमरेच्या साईडने अर्धा इंच कट करते. इथे मी गळा टाकत आहे मागचा. तर आपला गळा आहे 9 इंच, म्हणजे 8.5 आहे. तर मी 9 इंच घेतलेला आहे आणि इथे मी गळा खालच्या बाजूने पाट जी मापाचं ब्लाऊज दिलेला आहे त्याची मोजते आणि त्यात अर्धा इंच ॲड करून खालच्या बाजूने टाकत असते. तर गळा रुंदी बघा आपण 2.5 इंच खालच्या बाजूने आणि 2 इंच वरच्या बाजूने घेतलेली आहे आणि गळ्याचा आकार देऊन कट देऊन घेतलेला आहे. इथे आपण टक्स टाकायचे आहे. टक्स टाकताना शोल्डर बरोबर मध्यावरती दुमडायचा आहे आणि बरोबर कमरेच्या बाजूने अर्धा आणि वरती 3.5 ते 4 इंचावरती अंदाजे मी टक्स टाकून घेत आहे. तुम्ही बघू शकता आपले टक्स अगदी व्यवस्थित येतात. जर या पद्धतीने जर तुम्ही टक्स टाकले ब्लाऊजला तर अजिबात तिरकस येत नाही आणि टक्स टाकल्यानंतरही कमी जास्त होत नाही, म्हणून शोल्डर दुमडून मगच टक्स टाकायचे आहे. बघा आपले टक्स टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला कमरेला पट्टी लावायची असते. इथे मला कमरेला पट्टी लावण्यासाठी कपडा कमी पडला होता, म्हणून मी जो आपला गळ्याचा जो कपडा आपल्याला मिळालेला आहे कट करून, तोच मी कट करून जोडून घेतलेला आहे पट्ट्या. आणि बघा 1/2 इंच म्हणजे 1 ते 1.5 इंचाची लांब पट्टी तयार करून घेतलेली आहे आणि 1/2 इंच या अंतराने टीप देऊन घ्यायची एका बाजूने आणि दुसरी बाजू तर आपण ब्लाऊजला जोडणार आहोत. तर बघा वरच्या बाजूने पट्टी जोडायची आहे आणि खालच्या बाजूने दुमडायची आहे. तर अगदी बारकाईने बघा तुम्ही. मी बऱ्याचशा टिप्स या व्हिडिओतून देत आहे शिलाई करताना. बघा आता इथे टक्स आला तर तिथे मी छोटीशी कपड्याची म्हणजे त्या पट्टीची चुनी घेतलेली आहे, जेणेकरून आपला ब्लाऊज वरती उचलला जाणार नाही. या पद्धतीने जर तुम्ही बरोबर टक्सच्या तिथं चुनी घेतली तर ब्लाऊज कमरेच्या ठिकाणी उचलत नाही. बऱ्याच मैत्रिणींचं काय होतं, डायरेक्ट टीप घेतात, मागची पट्टी डायरेक्ट लावतात, त्याला चुनी वगैरे घेत नाहीत. पण मग काय होतं, घातल्याच्यानंतर तो ब्लाऊज मध्यावरती पाठीमागच्या बाजूने थोडासा उचलल्यासारखा दिसतो. पण अशी जर चुनी घेतली पट्टीला कमरेच्या तर ब्लाऊज उचलला जात नाहीत. बघा आता आपला मागचा भागही रेडी झालेला आहे. आता आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचा आहे. बघा मागच्या भागावरती मी पुढचा भाग दोन्ही पार्ट आपण उलट ठेवायचे आहे आणि अर्धा इंचाच्या अंतराने बरोबर शोल्डर जोडून घ्यायचं आहे. शोल्डर जोडताना गळ्याच्या बाजूने थोडंसं 1/2 इंच मी तिरकस घेतलेलं आहे आणि नंतरची टीप आपण सरळ घेतलेली आहे अर्धा इंच. जर तिरकस शोल्डर जोडलं तर गळा अजिबात आपला उचलला जात नाही किंवा गोट मारतानाही थोडीशी काळजी घ्यायची. थोडीशी गोटची पट्टी जर ताणून घेतली तर गळा अजिबात आपला उतरत नाही किंवा शोल्डर ब्लाऊजचं उतरत नाही. तर बघा आता आपला पुढचा भाग रेडी झालेला आहे.
आता आपल्याला स्लीव्ज जोडून घ्यायची आहे. स्लीव्ज जोडताना आपण स्लीवचा मध्य काढायचा आणि मध्यापासून बघायची आपली स्लीव्ज बरोबर पुरते का आपल्या ब्लाऊजला, आणि मध्यापासूनही तुम्ही लावायला सुरुवात करू शकता किंवा मध्यावरती एक छोटासा कट द्यायचा आणि मध्यापासून बरोबर जोडत जोडत बघायची पुरते का, आणि कडेपासूनही तुम्ही लावू शकता अशा पद्धतीने, किंवा मध्यापासूनही लावू शकता, काही हरकत नाही. पण जर आपली कटिंग व्यवस्थित असेल तर आपली बाही बघा, तुम्ही बघू शकता खूप अगदी तंतोतंत बाही पण आपली व्यवस्थित आलेली आहे. कुठलीही कटिंग आपली चुकलेली नाही किंवा कमी जास्त झालेली नाही. बघा बाही इथे, आणि बाही जोडताना इथे काळजी घ्यायची आहे. जो खोल भाग आहे तो पुढच्या बाजूने आला पाहिजे बाहीचा, आणि जो उथळ भाग आहे वरती तो मागच्या बाजूने आला पाहिजे. तर बघा इथं बाही जोडून झालेली आहे. आता पुढे आपण दंडगेराला पट्टी दुमडून घेत आहोत बाहीची. तर 1 इंचाची आपण पट्टी किंवा बाही मोजून घ्यायची, आणि एक्स्ट्रा जे 1 इंच आपण घेतलेलं होतं बाहीमध्ये ते 1 इंच आपण दुमडून घ्यायचं आहे. आणि इथे मी थोडंसं सांगायचं विसरले, बाही जोडण्याच्या अगोदर आपले दोन्ही पार्ट मुंड्याच्या बाजूने बघायचे एकमेकांवरती व्यवस्थित बरोबर आलेले आहेत का. कारण की जर बाही जोडल्याच्या नंतर कमी जास्त जर असेल तर आपले बाहीची जोड खालीवर होतात. त्यामुळे बाही जोडण्याच्या अगोदर आपण बरोबर शोल्डर जोडल्याच्या नंतर दोन्ही पार्ट एकावरती एक ठेवून मुंड्याच्या बाजूने बरोबर आहेत का ते बघून घ्यायचे, आणि मगच बाही लावायला इथे सुरुवात करायची आहे. आणि बाही जोडल्यानंतर तुम्ही बघा या पद्धतीने आपण बाहीची उंची म्हणजे किंवा आपली जी बाही आहे ती मोजून घ्यायची आहे किती आहे, आणि जेवढा शिल्लक भाग राहील बाही उंची सोडून तो या पद्धतीने दुमडून घ्यायचा आहे. बघा आता आपली बाही दोन्ही बाह्या लावून झालेल्या आहेत ब्लाऊजला. आता आपल्याला गोट लावायचा आहे. तर गोट लावण्यासाठी तर जो आपला कपडा शिल्लक राहिलेला होता त्यातून मी तिरकस अशा पट्ट्या काढून घेत आहे, जेणेकरून आपल्या तिरकस पट्ट्या काढल्याच्या नंतर गोट खूप छान येतो, बरोबर पिळप वगैरे पडत नाही. त्यामुळे कोणत्याही ब्लाऊजला किंवा ड्रेसला जर गोट किंवा पायपिंग करायची असेल तर याच पद्धतीने तुम्ही पट्ट्या काढा. आणि पट्ट्या जोडताना बघा अशा तिरकस जोडायच्या आहे, म्हणजे जी उंच भाग आहे तो कमी बाजूकडे जोडायचा आणि जो कमी आहे तो उंच बाजूकडे जोडायचा. कारण की जोडून झाल्याच्या नंतर ती पट्टी अगदी बरोबर सरळ येते, आणि जर तुम्ही एकच बाजूने जोडली तर ती तिरकस होते. तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण पट्टी रेडी केलेली आहे गोटची. आपण गोट लावायला सुरुवात केलेली आहे. गोट लावताना जी पट्टी आहे ना तीच आपण थोडीशी वरच्या बाजूने खेचून धरायची आहे. ब्लाऊज आपला खेचायचा नाही. जर ब्लाऊज खेचला तर 100% आपलं शोल्डर गळणार. त्यामुळे इथे ब्लाऊज अजिबात खेचायचा नाही. फक्त पट्टी जी आहे जी आपण लावतो आहे ती पट्टी थोडीशी हलक्या हाताने खेचायची आहे. हलक्या हाताने खेचल्यानंतर पट्टी अगदी व्यवस्थित बसते ब्लाऊजला. गोटही पिळदार येत नाही, अगदी व्यवस्थित येतो. आणि शोल्डर मेन इथे गळत नाही जर पट्टी ओढून लावली. आणि तुम्ही जर ब्लाऊज जर ओढून घेतला तर गळा पण ताणला जातो आणि शोल्डर पण गळते. तर बघा इथे आपल्याला गोट लावायचा आहे. तर जो कपडा शिल्लक होता पट्टीचा तो मी या पद्धतीने दुमडून बघा जेवढं आपलं पाव इंचाची जी टीप आहे त्याच्यावरती पुन्हा एक टीप देऊन घेत आहेत उलट बाजूने. या पद्धतीने जर तुम्ही गोट केला तर खूप व्यवस्थित गोट येतो. कुठेही तिरकस तारकस येत नाही किंवा पीळ बसत नाही गोटला. बघा जो एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो मी बरोबर टिपाच्या शेजारीपर्यंत अशी कात्री अगदी हळूवार चालून कट करून घ्यायचा आहे. आणि इथे कपडा कट करताना थोडी काळजी घ्यायची आहे. फक्त एक्स्ट्राचा कपडाच कापला गेला पाहिजे.
ब्लाऊजला कुठलीही इजा होता कामा नये. बघा या पद्धतीने आता आपण सर्व पट्टीचा एक्स्ट्राचा भाग कट केलेला आहे आणि असे दुमडून धरायची बरोबर चिमटीच्या साहाय्याने आणि गोट मारायला सुरुवात करायची आहे. गोट मारतानाही ते लक्षात ठेवायचं आहे बरोबर त्या खाचेमध्येच आपली शिलाई आली पाहिजे आणि जर खाचेमध्ये जर शिलाई आली तर अगदी व्यवस्थित गोट बसतो आणि छानही दिसतो. आता मी पूर्ण ब्लाऊजला शिलाई देऊन घेत आहेत म्हणजे गोटला. संपूर्ण पट्टी या पद्धतीने आपण लावून घेतलेली आहे. बघा आपला गळा आणि आपला गोट खूप छान दिसत आहे, तुम्ही बघू शकता. बघा आपली पायपिंग पण खूप सुंदर आलेली आहे. तुम्ही नक्की या पद्धतीने पायपिंग ट्राय करा आणि नक्की कमेंट करून सांगा कशी आली ते. आता आपल्याला ब्लाऊजची फिटिंग करायची आहे. फिटिंग करण्यासाठी आपण ही सुलट बाजूने कडेने टीप देऊन घ्यायची आहे आणि नंतर उलटून मग फिटिंग करायची आहे. या पद्धतीने जर केली तर आतल्या बाजूनेही फिनिशिंग छान दिसते आणि वरच्या बाजूनेही फिनिशिंग छान दिसते. त्याकरता आधी सुलट बाजूने कडेने टीप देऊन घ्यायची आहे, नंतर ब्लाऊज उलटा करून फिटिंगच्या टिपा टाकायच्या आहेत. बघा दोन्ही बाजूने मी अशाच पद्धतीने टीप देऊन घेत आहे. इथे आपली फिटिंग प्लस 1 ते 1.5 इंच राहिलं तरी चालेल किंवा जर कस्टमरला जास्त पाहिजे असेल तर तुम्ही जास्तही ठेवू शकता. फिटिंग प्लस 1.5 इंच जर घेतलं तर अगदी मार्जिनही व्यवस्थित दिसतं आणि फिटिंगही सरळ येते. बघा आता आपण ब्लाऊज उलटा करून घेतलेला आहे. आता उलट बाजूने प्रत्येक माप आपल्याला जे मापाला ब्लाऊज दिलेलं असतं त्या ब्लाऊजच्या मापानुसार फिटिंग करायची असते. तर अगोदर दंड घेर, मग मुंडा घेर, मग छाती घेर आणि मग कमरेचा घेर अशा बरोबर प्रत्येक पार्ट आपण मोजून आणि शेवटी कमरेचा माप घेऊन बरोबर खडूच्या साहाय्याने खुणा करून घ्यायच्या आहे आणि टिपा देऊन घ्यायच्या आहेत. बघा इथे मी दंड घेराचं माप घेतलेलं आहे, नंतर मुंडा मोजून घेतलेला आहे, मग छातीचं माप, आणि कमरेच्या माप घेऊन मी या पद्धतीने टेपच्या साहाय्याने सरळ टीप देऊन घेतलेली आहे. जर आपली कटिंग अगदी व्यवस्थित तंतोतंत बरोबर असेल तर बघा शिवताना कुठलाही पार्ट कमी जास्त होत नाही. त्याचबरोबर आपली फिटिंगची टीपही अगदी सरळ येते, कुठेही तिरकी येत नाही. तर बघा इथं मी शिलाईची टीप देऊन घेत आहे. सुरुवातीला आणि शेवटी दाब थोडासा मागे पुढे करून घ्यायचा आहे म्हणजे टीप आपली लॉक होते, उसवल्या जात नाही. दोन्ही बाजूने सेम पद्धतीने टिपा देऊन घ्यायच्या आहेत. बघा आपण या पद्धतीने टिप देऊन फिटिंग रेडी केलेली आहे. तुम्ही बघू शकता आपला ब्लाऊज या पद्धतीने रेडी झालेला आहे. मागून पुढून आपला गोटही खूप सुंदर आलेला आहे. चला थँक्यू.